नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ह्या नंबर प्लेटविषयीच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. 1 एप्रिल 2025 पासून शासनाने HSRP नंबर प्लेट सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही हे नंबर प्लेट नाही बनवले तर RTO कलमाअंतर्गत तुम्हाला फाईन भरावी लागेल. हे नंबर प्लेट ऑनलाईन आहे. HSRP ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक डेट अपॉइंटमेंट करायचं आहे. म्हणजेच जागोजागी सेंटर नेमण्यात आलेले आहे. त्या सेंटरमध्ये तुम्हाला हे HSRP नंबर प्लेट अवेलेबल असतील. तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जवळील HSRP सेंटर निवडायचं आहे. HSRP सेंटर निवडल्यानंतर जी तारीख तुम्ही घेचाल त्या तारखेलाच आपल्याला HSRP सेंटरवरती जायचं आहे आणि आपली डेट जी अपॉइंटमेंट केली त्या डेटला जाऊन आपल्याला तिथं HSRP नंबर प्लेट बनवून घ्यायचे. आता काही ठिकाणी HSRP नंबर प्लेट होम डिलिव्हरीचं ऑप्शन आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना होम डिलिव्हरीचं तिथं ऑप्शन दिसेल. तुमचा पिनकोड टाकला, पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला तेथील HSRP होम डिलिव्हरी आहे का नाही तुम्हाला त्या पोर्टलवरती दिसेल. आता सर्वप्रथम आपल्याला RTO निवडायचं आहे. RTO निवडल्यानंतर आपल्याला ऑर्डर नाववरती क्लिक करायचं आहे. ऑर्डर नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फिटमेंट लोकेशन आपल्याला निवडायचं आहे. इथं पिनकोड टाकायचं आहे. इथं वाहन नोंदणी क्रमांक, व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा जो गाडीचा नंबर आहे तो गाडीचा नंबर MS जो पण असेल तो पण टाकायचा इथं. तो टाकल्यानंतर तुम्हाला पुढे वाहन CC नंबर. आता वाहन CC नंबरवर तुम्हाला शेवटचे 5 आकडे टाकायचे आहे. शेवटचे 5 आकडे टाकल्यानंतर तुम्हाला खाली वाहन इंजिन नंबर, वाहन इंजिन नंबरचे पण 5 आकडे टाकायचे. शेवटचे 5 आकडे टाकल्यानंतर तुम्हाला पुढे व्हेकल ओनर मोबाईल नंबर म्हणजे मालकाचे मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला पुढे तुमचे शहर निवडा, जवळचे तुमचं जे शहर आहे शहर निवडायचं आहे. इथं तुम्हाला सेंटर निवडायचं आहे. HSRP सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं अपॉइंटमेंट तारीख निवडायची आहे. अपॉइंटमेंट तुम्हाला टायमिंग निवडायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पुढे तुम्हाला सिलेक्ट व्हेकल वाहन प्रकार निवडा, इंधन निवडा, नोंदणीकृत मालकाचे नाव इथं टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला बिलिंग राज्य इथं तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इथं ॲड्रेस, बिलिंग ॲड्रेस तुम्हाला टाकायचं आहे. बिलिंग ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं OTP टाकायचं आहे. जो पण तुम्ही मोबाईल नंबर द्या त्या मोबाईल नंबर तुम्हाला OTP येण्यास थोडा वेळ लागत आहे सर्व्हर प्रॉब्लेममुळं. इथं OTP आल्यानंतर OTP टाकायचं आहे आणि खाली कॅप्चा, या कॅप्चाची बेरीज करून तुम्हाला इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP इथं खाली तुम्हाला व्हेरीफाय OTPचा ऑप्शन दाखवत आहे. या व्हेरीफाय OTPच्या ऑप्शनवर तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटचं ऑप्शन येईल. हे सगळं हे बॉक्स दिसेल तुम्हाला. ह्या बॉक्समध्ये केल्यानंतर तुम्हाला इथं पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पेवरती रिडायरेक्ट होईल. हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढे स्लिप मिळेल. त्या स्लिप अपॉइंटमेंट स्लिप तुम्ही जपून ठेवा. धन्यवाद बंधू भगिनींनो. आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत विश्वसनीय, तंतोतंत, खात्रीशीर माहिती देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खरी तंतोतंत माहिती मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहा. धन्यवाद.